फायनली मित्रांनो आम्ही गुऱ्हाळ बघायला आलेले. तर तुम्हाला दाखवणार आहेत आम्ही ऊसापासून रसापासून पाक आणि पाकापासून गूळ कसा तयार होतो तो बघा दाखवणार आहेत आम्ही तुम्हाला. तरी पाहू शकता, हे बघा इथून इथं ऊस टाकायला चालू केलं आहे आणि इथं खाली रस येतो आहे आणि पुन्हा इथून सगळा इथं रस काढल्यावर इथून पुढं जातं आहे आपल्या कढईमध्ये. मोठीची कढई असते त्या कढईमध्ये जाते बघा. इथं हे बघा कढईमध्ये इथं येतं आहे. पुन्हा इथून जे ह्याला इतर खूप गरम करतात आणि गरम करून इथे ह्याला खूप वेळपर्यंत असं घोटत राहतात आणि घोटून ह्याला जो वेळेस ते पाक बनते तिथून पुढं मग त्याच्यामध्ये पावडर टाकून तिथून पुढं त्याची प्रक्रिया चालू होती गोळ बनवायची. हे पाहू शकता आपण हे कसं उकळत आहे. खूप मोठ्या कढया आहेत ह्याला खूप आहे तर उकळून पुन्हा आहे तर ह्याचं गूळ तयार करतात. हे बघा हे अशा प्रकारे हे बकेटमध्ये भरून त्याच्यात ढेपी तयार होतात 10-10 किलोचे. हे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये. हे बघा एकदम प्युअर गूळ, एकदम ओरिजिनल. हे आहे चाकूरकड म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर इथे एक शेतामध्ये आम्ही गेलो असंच सहजपणे बघायला. म्हणजे ते आमच्या पाहुण्याचीच आहे गुऱ्हाळ. हे बघू शकता हे सगळं माल मार्केटला जाण्यासाठी तयार आहे. हे बघू शकता आणि आम्ही खूप रस पण पेला. हे पाहू शकता, हे पाहू शकता. ताजा ताजा रस प्याला आम्ही, खूप काही केलं. हे बघा हे गोळ बनायला तयार झालेलं आहे आणि हे बघा पुन्हा इथं आणून असं ह्याच्यामध्ये टाकतात ते. इथून पुढं सगळं हे बघा. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओसोबत. चॅनलवर निवासाच